मी जर तुम्हाला सांगितलं ना की ही चकली फक्त 10 मिनिटात बनून तयार होते तर मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही. तर हो, अगदी बरोबर आहे. आज आपण बटर चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे ही चकली कमी तेलकट आणि अगदी झटपट अशी बनून तयार होते. विशेष म्हणजे ही चकली कमी तेलकट बनते, अजिबात तेल पीत नाही. बनवायला म्हणाल तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर आपल्याला या चकली बनवण्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथे आपल्याला 2 वाट्या तांदळाचं पीठ लागणार आहे. तर तुम्ही इथे मेजरमेंट कपाने, ग्लासाने, कशाने हे घेऊ शकतात तरी सुद्धा चालणार आहे. तर आता सगळ्यात आधी आपल्याला इथे कढई गरम करायला ठेवायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. तर इथे आता मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण आपण इथे 2 वाट्या पिठाची चकली बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे 2 वाटीच पाणी लागणार आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे 2 चमचे मी बटर घातलेलं आहे. तर आता बटर घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे. तर हिंग नक्की घाला. हिंगामुळे या चकलीला खूप छान अशी चव येते, त्यामुळे नक्की घाला. आता पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला जशी उकळी येईल तसं आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तर 2 वाट्या तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2 वाटीच पाणी लागणार आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचं आहे आणि याला फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यातल्या गाठी वगैरे जास्त अशा मोडत बसायच्या नाहीये. थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याला एक 10 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून हे पीठ आतमध्ये छान असं वाफल्या जाईल आणि आपल्या चकल्या ज्या होणार आहेत त्या मस्त खमंग, खुसखुशीत आणि कमी तेलकट अशा बनून तयार होतात. तर मंडळी, हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे चमच्याला लागलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 10 मिनिटाची याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ अजून सुद्धा गरम आहे. तर आता याला चांगलंसं सुरुवातीला आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हे आपल्याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. एखादं पसरट भांडं घ्या किंवा मग एखादं ताट घ्या तरी सुद्धा चालणार आहे. तर मी इथे मोठं असं ताट घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण पोळ्या वगैरे बनवतो, भाकरी बनवतो, तेवढं ताट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ असं छान असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कलौंजी लागणार आहे. तर इथे मी 1 चमचा कलौंजी घातलेली आहे. जर तुम्हाला कलौंजी नसेल घालायची तर तुम्ही इथे ओवा किंवा मग पांढरे तीळ घातले ना तरी सुद्धा चालणार आहे. तर आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं कोमटच आहे आणि यामध्ये जर तुम्हाला लागलंच तर थोडासा पाण्याचा हात तुम्ही लावू शकतात. थोडं थोडं पाणी लावून याला चांगलं असं पीठ हे मळून घ्यायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ कसं मळतो अगदी याला तसंच घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ करू नका. जर पातळ कणिक झाली याची तर मग चकली नरम पडते, ती कडक होत नाही किंवा खुसखुशीत बनत नाही. तर हे पहा, अशा पद्धतीचं आपल्याला पीठ बनवून हवं आहे. तर आता आपण याच्या लगेच चकल्या बनवून घेऊया. तर चकल्या बनवताना सुरुवातीला यामध्ये थोडंसं तेल तूप काहीतरी लावायचं आतून, जेणेकरून चकली आपली छान अशी बनवून तयार होते आणि आतला जो साचा असतो ना तर त्याची सुद्धा जी काटेरी साईड असते जी आपण आतून घालतो तर ती बाहेरच्या साईडने, त्याचा जो साच्याचा आतला आकार असतो चकलीचा तर तो बाहेरच्या साईडने करायचं, काटेरी साईड. त्याच्यामुळे उलटी करून घातली ना तर मग चकली बनायला एकदम छान अशी काटेरी बनून तयार होते. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल पण जास्त कडक असं आपल्याला गरम करून नाही घ्यायचे, मध्यम स्वरूपाचं तेल हवं आहे. जर तुम्ही जास्त कडकडीत तेल गरम करणार तर चकली ही आतून कच्चीच राहते आणि ती वरून आपल्याला लाल झालेली दिसते. त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आणि टाकल्या टाकल्या चकलीला लगेच हात नाही लावायचा. 1-2 मिनिटं याला असंच राहू द्यायचं आहे. त्यानंतर याला अलटी-पलटी करून घ्यायचं आहे आणि जसे यावरचे बुडबुडे कमी होऊ लागतात ना त्यावेळेला समजायचं की आपली चकली ही परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तर हे पहा, आता याच्यावरचे बुडबुडे एकदम कमी कमी होऊ लागले आहेत
आणि चकलीचा रंग बदलला की समजायचं आपली चकली ही तळल्या गेलेली आहे. तर हे पहा, दोन्ही साईडने मी याला आलटी-पलटी करून घेतलेला आहे. जी आपण भाजणीची चकली बनवतो ना, त्याला जास्त तळायला वेळ लागतो. पण ही तांदळाची चकली आहे, त्यामुळे याला जास्त असा वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही चकली बनून तयार होते. तर हे पहा मंडळी, आपली चकली बनून तयार झालेली आहे. यावरचे बुडबुडे सुद्धा सगळे कमी झालेले आहेत. म्हणजे आपली चकली ही परफेक्ट अशी तळल्या गेलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग सुद्धा हलकासा चेंज झालेला आहे. जास्त पण याला लाल नाही तळायची, नाही तर मग ती करपट लागेल. तर हे पहा, आपल्याला एवढंच असं तळून घ्यायचं आहे. तर आता आपण ही साईडला काढून घेऊया. आणि अगदी सेम याच पद्धतीने सुद्धा आपण दुसरी बॅच अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जी पहिली बॅच तळलेली असती तेव्हा तेल हे जास्त कडकडीत असं गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला हा गॅस आता कमी करायचा आणि कमी गॅसवरती छान अशी ही चकली तळून घ्यायची आहे. आणि नंतर थोडा एक 2 ते 3 मिनिटांनी गॅसची फ्लेम मध्यम स्वरूपाची आपल्याला करून घ्यायची आहे. तर हे पहा मंडळी, ह्या सुद्धा चकल्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घाईच्या वेळेमध्ये किंवा मधल्या वेळेमध्ये मुलं आपल्याला काहीतरी खायला मागतच असतात, त्यावेळेला तुम्ही अगदी झटपट आणि इन्स्टंट अशा चकल्या त्यांना बनवून देऊ शकतात. तर मंडळी हे पहा, तुम्हाला एक चकली मी तोडून सुद्धा दाखवते की किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी झालेली आहे. मोडण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या चकल्या किती खमंग आणि खुसखुशीत अशा बनून तयार झालेल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, त्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला व्हिडिओ हा जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.